चला उद्याचा पहिला सामना असणार आहे तो केबी इंटरप्राइजेस विरुद्ध प्रिन्स 11 म्हणजे आदेश कडू विरुद्ध सनी तांडेल आणि उद्याचा दुसरा सामना असणार आहे तो अंशुल एंटरप्राइजेस विरुद्ध आई एकविरा म्हणजे दिनेश कडू विरुद्ध रणजित कडू म्हणजे लुजर लुजरचे पहिला सामना लुजर दुसरा सामना लुजर लुजर या नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी उद्याचा पहिला सामना केबी इंटरप्राइजेस विरुद्ध प्रिन्स 11 आणि दुसरा सामना आई एकविरा विरुद्ध अंशुल एंटरप्राइजेस आणि आता आपण दुसऱ्या फेरीमध्ये सुरुवात करणार आहोत विजेते संघांमध्ये लढत होणार आहे चेंडू दिलेत का चेंडू घेऊन जायचा आहे मंदार सामना 5 षटकांचा आहे आलेला राज आहे ना आणि 12वा खेळाडू म्हणून साईश मात्रे आणि राज तांडेल चला वैशाली कॅटरर्स आपण कुठेही जायचं नाही यानंतर लगेचच आपला सामना वैशाली कॅटरर्स विरुद्ध सोनारी वॉरियर्स चेंडू मंदार अजून घेऊन जा ना त्याच्याकडे देस आणि या स्पर्धेसाठी जे आम्हाला पुरस्कर्ते लाभले जे आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहतो ते श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे अभिजित तांडेल आणि वेदाक तांडेल यांच्यामार्फत त्यानंतर या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून सार संदीप पाटील यांच्याकडून हे बायसिकल देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जे आपण प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पाहतोय ते हितेंद्र ठाकूर 4141 ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आलेले आहेत चला तन्मय एंटरप्राइजेस कडून सलामीची जोडी आलेली आहे ती स्वतः कर्णधार जितेंद्र व अगोदरच्या सामन्याचा हिरो ज्याने मेडन षटक टाकलं होतं व 4 सफलता प्राप्त केल्या होत्या तो आदित्य आणि जितेंद्र तर जय माता दी सोनारी संघाकडून सलामीसाठी गोलंदाज येतो तो आयुष कडू एक युवा गोलंदाज पहिल्या सामन्यामध्ये त्याला थोडीशी गोलंदाजीमध्ये थोडासा मार बसला होता परंतु बघूया आताच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आयुष कडू तर त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा एक अनुभवी फलंदाज जितेंद्र स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला आदित्य पंचांकडून गाड घेताना तर पॉवर प्लेचं पहिलं षटक वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज आयुष तर जितेंद्र याच्यासाठी मिड विकेट व एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट व एक्स्ट्रा कव्हर असे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लावलेले आहेत वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक 10-12 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय तो गोलंदाज आयुष सामन्याला सुरुवात पंच पराग गावंड यांचा इशारा येतोय गेम ऑन लेट्स प्ले आयुष राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू बॅटची एज घेतोय चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने जातोय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे खरोखरच प्रशांत कडू साहेबांच्या माध्यमातून चांगले सहकार्य समालोचकांना केले आहे आणि समालोचकांना नव्हे तर संयोजकांना देखील केले आहे यावलचा चेंडू मिड ऑनला चेंडू चाललाय थोडीशी गलचाट होते आहे चाचपडताय क्षेत्ररक्षक चाचपडताय तिथून एक धावसंख्या येते उन्हाचा रखरखते ऊन फक्त खेळाडूच नव्हे प्रशांतजी तर पूर्ण समालोचन कक्ष देखील सोचतोय उन्हाची किरण थेट समालोचन बॉक्सलाच येत आहेत कॉम बॉक्सला देखील येत आहेत टोटल धावा आल्यात 1 धाव येते आहे पंडितजी आमच्या समवेत जोडले दिवसभरात आणि प्रशांतजी कडू देखील जोडलेत चांगली स्पर्धा घडते आहे सोनारी प्रीमियर लीग 2024 SPL 2024 सीझन 4 च्या मध्ये आपण प्रारंभ केला आहे
आणि चौथ्या पर्वाच्या या पहिल्या दिवसाचे साक्षीदार आम्ही देखील असू. संयोजकांच्या माध्यमातून आजच्या दिवसाकरिता आम्हाला इथं खऱ्या अर्थानं इन्व्हाइट केलं. आम्ही तुमच्या मनाच्या अंतकरणातून आभारी आहोत. यावरचा चांगला फटका आहे, हवाई सफर जाईल का? चेंडू मात्र आतमध्ये राहिलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, जबरदस्त झेल टिपलाय, टॅलेंटचा होतोय कडकडाट. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. उमंगजी आता जो क्षेत्ररक्षक त्यांनी झेल पकडलाय ना, सोनारी गावामध्ये असा एकमेवच खेळाडू आहे, कधी सराव नाही पण फलंदाजी सुरेख, क्षेत्ररक्षण सुरेख, आणि ज्या संघामध्ये तो असतो ना, आणि नवीन कडू आणि सावरकर संघाचे सर्वा मनीष घरत यांना विनंती आहे, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमचा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काल त्यांनी बेलपाडा येथे सावरकर संघाला 4 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना 4 षटकार चेतन यांनी मारून सावरकर संघ तिथे मध्ये रनरअप झाला होता. परंतु नाईट स्पर्धेमध्ये त्यांचा संघ जरी पराभूत झाला तरी सोनारी प्रीमियर लीग पाहण्यासाठी उपस्थित या. मनोज घरत, चेतन, अतिशय सुरेख असा झेल. ओव्हर टू उमंग. आणि नवीन कडू हे सुद्धा आलेले आहेत. चेतन, मला पण एक टी शर्ट लागला आहे सावरकरची. धन्यवाद. नवीन फलंदाजीतील चेतन, विनायक नंबर 3, 1 डाऊनची भूमिका म्हटलं तर प्रामुख्याने दुहेरी फलंदाजी करताना आपण पाहतोय की वाईस मनीष घर त्यांचं शुभागमन झालं, या आपलं हार्दिक स्वागत. आणि नवीन जी देखील आपण पाहतो त्यांच्या समवेत. यावरचा चेंडू अगदी मागील दिशेला, डॉट बॉल. 5 षटकाचा सामना आहे, घाई करायची आहे. पहिले षटक आतल्याला जाते, P1चं षटक चालू आहे. P1चा खेळ आपण अनुभवतोय. ओव्हर नंबर पहिल्यातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा चेंडू फेकला जातोय. रुदरफोर्ड चेंडू, फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या अडकवणारे चेंडू हाताळले जात आहेत. अगदी डॉट बॉल येतोय. नक्कीच मनोज कडू याने झेल पकडल्यास नक्कीच मनीष घर त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. क्षेत्ररक्षण करणारे मनोज कडू यांना आपण झेल पकडल्यास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच अगदी शॉर्ट लॉंग लेगला आपण पाहिलं तर लेजंड खेळाडू खेळ करतायत. किशोर कडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आयुष कडू यांचे काकाश्री आपण पाहतोय फलंदाजी करत असताना पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. इथून चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पळतायत, मात्र चेंडू थेट चाललाय. हितेश कडूच्या स्टॅन्सला मानवंदना देणारा हा दणदणीचा आणि करकरीचा 4 धावसंख्येचा चौकार येताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावर येतील. हे छोटे मुलांनो तिथून उतरा, काय गडबड घोटाळे झाले तर संयोजक तुमची जबाबदारी घेणार नाही, याची नोंद घ्या. ओव्हर नंबर 1च्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल ती तन्मय एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. 1 बाद 5. 1 षटकाचा खेळ झालाय. 1 बाद 5 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज वापरले जातील. जय माता दी सोनारीच्या वतीनं प्रितेश, ज्यानं मागील सामन्यामध्ये देखील चांगले गोलंदाजी हाताळले होते, तेच प्रितेश. चला गोलंदाजीसाठी येत आहेत प्रितेश. ऑन स्ट्राईकला जितेंद्र आणि ज्ञानेश्वर. यावर चांगला फटका आहे, पहिलाच बॉलर केला प्रहार. चेंडू स्वागत षटकार.
षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हवेच्या विरुद्ध दिशेचा फटका पाहायला मिळाला. अवे फ्रॉम बॉडीचा जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. शरीराच्या दूर फेकलेला चेंडू त्याला थेट मिड ऑफच्या रिझनला षटकार. षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचते 11. 11 रन ऑन स्कोर बोर्ड. डबल 1 आपण पाहतोय. डबल एका येत असताना यावेळचा फटका झेलची शक्यता आहे. पाहूया झेल घेतली जाईल का शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्या बात आहे. आपल्या वज्र मुठीमध्ये जबरदस्त रित्याची झेल इथं कैद केली आहे आणि थांबवला गेलाय खेळाडूचा खेळ. विकेट नंबर 2. बॅक टू द डकआउट. दुसरं विकेटचं पतन. थोडीशी प्रेक्षकांची कमी गर्दी आता आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जितेंद्र देखील स्वस्तात माघारी परतावताना आपण पाहतोय. नक्कीच 4 चेंडूमध्ये 7 धावा 7 धावसंख्या उभारण्यात आल्या. फलंदाज मात्र बाद झालेत. इथून मी म्हणेल तन्मय एंटरप्राइजेस थोडासा बॅकफुटवर येताना आपण पाहतोय. पाहूया पुढील खेळ कसा असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. जयेंद्र कडू आपल्याला पाहायला मिळतील. जयेंद्र कडू यावेळेला हॅप ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट ऑफ पूल हॅप ट्रॅकर त्यावर आलाय. 4 धावसंख्येचा SPL स्ट्रीकर. 4 धावा. चौकार येतोय. 4 धावसंख्येनं संघ देखील पुढे जाताना आपण पाहतोय. 15 धावा येतील धावफलकावर. 15 रन ऑन स्कोर बोर्ड. 15 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. धावांची आता मात्र धावसंख्याला आकार उकार येताना यावेळी देखील चेंडू अगदी स्लॉट मध्ये आलाय. चेंडू चला रॉकेट इट इज जयेंद्र कडू बॅगेट. षटकार. षटकार येताना आपण पाहतोय. एकीकडून जितेंद्र खेळत होते आता जयेंद्र आलेत. नक्कीच त्याचेच बंधू आहेत. इथून धावसंख्येला आकार उकार अक्षरशः धावसंख्या झपकन वाढली आहे. धावा जाऊन पोहोचतात 21 धावा. एक भाई गए एक भाई आ चुके. एकाला पाहावं दुसऱ्याला झाकावं असा खेळ चालू आहे. येस व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय आमचे सावरकर गावातील नवीनजी कडू साहेब इथं उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान नक्कीच आपल्या सभी सोनारी गावातील आमचे नवीनजी कडू साहेब इथं उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी. चेंडू जर गाल झाला असेल तर नवीन द्या. मंदारजी पूर्तता करा चेंडूंची आणि त्यानंतर नवीनजी यांचा सन्मान करून घ्यायचा आपण. नक्कीच बेंडकल गावातील पालखी ज्यांच्या माध्यमातून सातत्याने खऱ्या अर्थानं वाजवली जाते असे आमचे बेंजो वादक नवीनजी साहेब इथे उपस्थित झालेत. नक्कीच त्यांचा सन्मान या क्रिकेटच्या स्पर्धेप्रसंगी केला जाईल. मी संयोजकांना विनंती करतोय आपण सन्मान करून घ्यायचा आहे. मंदारजी नवीनजी यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. अगदी 4 शिलेदार कुठेतरी थोडे नाही 2 शिलेदार खेळताना पाहायला मिळतात म्हणून संपूर्ण जबाबदारी मंदारावर आली. चांगला फटका आहे पहा. जबरदस्त स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरून बंदुकीच्या वेगानं तारा पम 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 4 रन. चौकार. क्या बात है. बिन मागे मोर आया 4. 25 धावा येत्या धावफलकावर. आता मात्र फटकेबाजीला सुरुवात केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेल 25 धावसंख्या म्हणजे प्रशांतजी ठीकठाक आहेत. स्वागताचा सोहळा मायेचे उपदारशाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेतील गोड आठवण बाप्पांची प्रतिमा देऊन त्याचा सन्मान केला जाते. नवीनजी यांचा या स्पर्धेकरिता आपण उपस्थित झालात. नवीनजी आपलं सोनारी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. यावेळचा चेंडू चांगल्या पद्धतीचा बॉल डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 चा कल झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तन्मय एंटरप्राइजेस लास्ट ऑफ 2 अँड 25 रन ऑन स्कोर बोर्ड.
त्यानंतर सावरकर गावातील आमचे मनीष घरात आपण पाहतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेत. खास करून त्यांना मन्याच नावानं आम्ही संबोधतोय. नक्कीच मन्यांचा देखील सन्मान केला जाईल. नक्कीच या सन्मान केला जाईल. सावरकर गावातील आमचे मनीषजी याचा देखील आज सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय. नक्कीच त्यांना प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवरायांची गोड प्रतिकृती देऊन त्याचा सन्मान केलं जाईल. आज शक्ती स्तोत्र ऊर्जा स्तोत्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ज्या राजांची कीर्ती आणि ज्या राजांचा जन्मदिवस सोहळा येत्या काही 2 दिवसामध्ये माझ्या राजांचा जन्मोत्सव सोहळा तिथीनुसार पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये गाजावाजा केला जाईल आणि नक्कीच त्या प्रसंगीचा सन्मान सोहळा देखील पार पडला जातोय. नक्कीच शिवजयंतीचा सोहळा या सोनारी गावामध्ये देखील चांगल्या उत्सवामध्ये पार पडला जातोय. यावेळचे गोलंदाज येतात. गोलंदाजीसाठी केविन पहिला चेंडू डॉट बॉल आपण पाहतो. अगदी ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू फेकले जात आहेत. संदीपजी आपण पाहतो या संघाला रिप्रेझेंट करतायत. पप्पू पुन्हा एकदा डॉट 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 आणि डॉट बिंदी गेन आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा रिलीज होतोय. UASC लाईन्स आपण पाहतोय. येस आमचे प्रमुख आयोजक करते मनीषजी कडू देखील आलेले आहेत. येस जेल होता, जेल आता तू निसटलाय. जेल आता तू निसटताना आपण पाहतोय. जेल सुटला तर सामना सुटेल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. जेल काही कांच्या सुटल्यात आणि काही काने विक्रम केलाय. मागाशी देखील जेल सुटला होता. जबरदस्त खेळ देखील पाहायला मिळालाय. आदरणीय सन्माननीय धर्मेंद्रजी कडू साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. धर्मेंद्र कडू यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावरचा चेंडू अगदी चेंडूला स्लॅश केलाय. पॉइंटला चेंडू चाललाय. एक धाव येते आहे. नक्कीच 00011 असं कृत्यकरण आपण पाहतो. आमच्या समेत जोडलेत गुणलेखकाच्या भूमिकेत अनिश तांडेल जोडले गेलेत. त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. धावा जाऊन पोहोचल्या धावपलक्यावर. 27 धावा थोड्या थांबल्यात. तिसऱ्या षटकामध्ये केविन आल्यानंतर धावा कुठेतरी थांबताना आपण पाहतोय. अगदी शांतमय क्रिकेट चालू आहे. असं खेळ झालं ना प्रशांतजी तर मी म्हणेल कुठेतरी जय माता दी सोनारी संघाचं पारडं थोडंसं जड असेल. 28 धावा आहेत. जलपाणी घेऊन जायचं. ड्रिंक ट्रॉली चला पाणी घेऊन जा. 12 प्रतिनिधी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचला 28. पहिल्या षटकामध्ये आयुषनं 5 धावा खर्च केल्या. एक सफलता संपादित केली. प्रितेशनं 20 धावा दिल्या. एक सफलता संपादित केली. प्रितेशला थोडी मारहाण झाली. त्यानंतर केविन आले. केविनने 3 डॉट 3 सिंगल 0-0-0 सिंगल 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 टोटल 3 धावा झाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 2 बाद 28. मैदानामध्ये जाऊया पाणी घेऊन. ड्रिंक ब्रेक. चला धावत जा. दोन्ही खेळाडू जाणं गरजेचं आहे. नक्कीच 8 चेंडूमध्ये 6 धावा ज्ञानेश्वर यांनी ठोकल्या होत्या आणि 5 चेंडूमध्ये 15 धावसंख्येचं योगदान जयेंद्र यांच्या माध्यमातून होताना 1 षटकार आणि 2 चौकार जयेंद्र यांच्या माध्यमातून. यस यावलचा चेंडू अगदी पाहिलं तर खूप बाहेर जाताना पंचाच्या बाजूला सोयर मारा हातडला गोलंदाजीसाठी त्यात
संदीप पाटील पप्पू येताना आपण पाहतोय. यावरचा चांगला चेंडू आपण पाहतोय. इथून डॉट बॉल येतोय. नक्कीच कमबॅक केले. मी म्हणेल पहिला चेंडू स्वेरमारा हाताळल्यानंतर त्याचं भरपाई या डॉट न होताना आपण पाहतोय. अगदी व्यासपीठावर शांतता पाहायला मिळते. वारंवार पुढे ओढ खेळायचा प्रयत्न काटाकीर केला जातोय. पहा अक्षरशः फलंदाजाची गिरकी घेणारे चेंडू फेकले जातात. कधी ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, धीम्या गतीचा, जलद गतीचा, साही आगले वेगळे चेंडू टाकण्याची क्षमता प्रशांतजी या गोलंदाजाकडे आहे. नाविन्यतेने भरलेला हा खेळाडू आपण पाहतोय. होणारे खेळाडू 11 चेंडूमध्ये 6 धावा ठोकण्याचं काम केलंय ज्ञानेश्वर या फलंदाजानं. इथून लगातार 3 चेंडू निर्धावलेत. एक स्वेर मारा वगळता. यावरचा चेंडू जलद गतीने फेकण्यात आलाय. मिड ऑफ रिजनला चेंडू चाललाय. इथून 1 धाव. एकेरी धावेनं 30 धावा 3 दशकामध्ये प्रवेश केलाय. नक्कीच सिद्धी विनायका तुझी सोन्याची नगरी येती. यावर देखील चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय लॉंग 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 वे. इट इज अ बिग हिट. षटकार. 36 धावा येतात. येस 36 धावा धावपलकावर जोडल्यात. शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र. ओव्हर नंबर 4. इथून गॅप सिलेक्शन आपण पाहतोय. क्लिनिंग स्ट्रोक अँड टेक अ गॅप. अगदी गॅप शॉट आणि 1 धाव. एकेरी धावेनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. तन्मय एंटरप्राइजेसच्या येणाऱ्या शेवटच्या षटकात मित्र म्हणेल प्रशांतचे आता ठोकम टाके करावे लागेल. 4 षटकं झालेत. 37 धावा आल्यात. चार षटकामध्ये 37 धावा आतापर्यंत जमवल्या तन्मय एंटरप्राइजेसने. परंतु मला वाटतं आत्ताच्या इनिंगमध्ये पाहिले तर जयेंद्र कडू याला कमीत कमी चेंडू खेळायला मिळाले. त्यामुळे थोडासा जयमातादी संघाला त्याचा निश्चितच फायदा झाला आहे. परंतु बघूया शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक. राऊंड विकेटने मारा करणार आहे तो मनोज. तर त्याच्या समोर फलंदाज आहे तो जयेंद्र. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार व 1 चौकार पाहायला मिळाला आहे. बघूया या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय. पहिला चेंडू आणि तिथे थोडासा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि मला वाटतं क्षेत्ररक्षकाने स्वतःच चौकार दिलेला आहे हा. आणि संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 41. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया शेवटच्या या 5 चेंडूमध्ये किती धावा जमवतो तो तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघ जयमातादी सोनारी संघाच्या विरोधात. हा चेंडू पुन्हा एकदा जयेंद्र यांनी कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. कारण ज्ञानेश्वर मला वाटतं जो स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याच्या मॅटमधून काय आपल्याला जास्त धावा पाहायला मिळेल. जेवढा चेंडू जास्तीत जास्त जयेंद्र खेळेल तेवढा मला वाटतं निश्चितच फायदा होईल तो तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघाला. पुन्हा एकदा मनोज गोळ्यांसाठी तयार. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू त्याच्या अंगावर आदलतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती 41. शेवटचा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 3 चेंडूमध्ये 8-9 धावा जरी जमवल्या तरी 50 जवळ जाऊ शकतो तो तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघ. आणि हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर नेतोय. चेंडू सीमा पार. षटकार आणि संघाची धावसंख्या 6ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 47. आता धावसंख्येला काही थोडासा आकार येताना दिसतोय कारण 5 षटकामध्ये 50 धावा जमवल्या तरी निश्चितच एक चांगला सामना होऊ शकतोय. कारण तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघाकडे चांगले असे गोलंदाज आहेत. परंतु बघूया 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतो तो पाहायचे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा जमवलेल्या आहेत. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने झेल उडाल्या. झेल खाली आयुष आहे बघूया आणि आयुष याच्याकडून झेल सुटतोय आणि तिथे 2 धावा मिळत आहेत.
संघाची धावसंख्या 2 न पुढे सरते. संघाची धावसंख्या झाली ती 49. चला यानंतर होणारा सामना वैशाली कॅटरर्स विरुद्ध सोनारी वॉरियर्स. चला 5 वाजलेले आहेत, आपल्याला 5 षटकांचा सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय लवकरात लवकर यायचं आहे, नाणेफेकी सुद्धा करायचं आहे. आणि हा थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू पुढे येऊन सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 55 आणि 56 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि विजयासाठी 56 धावा. जयेंद्र कडू अतिशय सुरेख अशी फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. किती काढला? चला सोनारी वॉरियर्स संघाचा कर्णधार सुनील कडू आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने येताना दिसत आहे. तरी वैशाली कॅटरर्स संघाचा कर्णधार प्रशांत कडू याला विनंती करतोय चला आमचे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ असते, कारण आपण जर लवकरात लवकर नाणेफेकी करून घेतली, लवकरात लवकर सामना संपवला तर 5 षटकांचा सामना खेळायला. आणि मला वाटतं प्रशांत कडू आमच्या विनंतीला मान देऊन येथे नाणेफेकीसाठी येताना दिसत आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. यानंतर विजेत्या संघामधला दुसरा सामना. चला तन्मय एंटरप्राइजेस लवकरात लवकर आपण मैदानामध्ये उतरायचं आहे व जय माता दी सोनारी संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती करतोय आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. राहुल कडू आपण जाऊ नका, यानंतर लगेच सामना आहे आपला. चला मनीष घरत यांना विनंती करतोय, सावरकर 11 सावरकरचे कर्णधार आहेत. आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. असू दे गे. अरे सोनारी क्रिकेटसाठी आपण आलात, काल आपला सामना पाहण्यासाठी आम्ही डोंगरी येथे आलो होतो, परंतु काही नाही, क्रिकेट आहे. नेक्स्ट सामन्यासाठी आपणास आम्ही शुभेच्छा देतो. चला 5 षटकांचा सामना असणार आहे. सुनील कडू प्रशांत कडू आपण नोंद घ्यायची आहे. 5 षटक जे रूल्स आहेत त्याप्रमाणे 5 गोलंदाज. आणि मला वाटतं सोनारी वॉरियर्स संघाने वैशाली कॅटरर्स संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. चला तन्मय एंटरप्राइजेस संघ मैदानामध्ये दाखल होतोय. मी जय माता दी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चला यानंतर एकच सामना शिल्लक आहे आणि फलंदाजी करताना जयेंद्र कडू यांनी 13 चेंडूमध्ये 40 धावांची नाबाद खेळी उभारली. त्यामध्ये 4 षटकार त्याच्या बॅट्समधून आपल्याला पाहायला मिळाले व 3 चौकार पाहायला मिळाले. परंतु बघूया आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. चला जय माता दी संदीप पाटील आपणास विनंती आहे आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे. चला जय माता दी सोनारी संघातर्फे सलामीची जोडी मैदानात ज्या अगोदरच्या सामन्यामध्ये सलामीला आलेले होते संदीप पाटील, पप्पू सोनारी आणि त्याच्या साथीला मनोज कडू याच्यासाठी इथे पारितोषिक लावलेले आहे. राहुल माने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये व जर 50 मारली मनोज कडू यांनी तर त्यांना शूज देण्यात येतील. मनोज कडू याच्यासाठी पारितोषिक आहे. राहुल माने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये व जर मनोज कडू यांनी 50 मारली तर त्यांना शूज देण्यात येतील राहुल माने यांच्याकडून. मनोज कडू यांना अजून एक पारितोषिक आलेले आहे मनीष घरत यांच्याकडून. अजून जर त्यांनी 50 मारली, राहुल माने यांच्याकडून पारितोषिक आहेच, तर मनीष घरत सावरकर संघाचे यांच्याकडून सुद्धा त्यांना एक सरप्राईज पॅकेज देण्यात येईल. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. दिलेले आहेत ना बॅट्समन. विजयासाठी 56 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे जय माता दी सोनारी संघाला. चेंडू द्या. ते मंदार गाडी घेऊनच जा ना, तिथे ते फेकू नको, ते फेकतच त्याच्यामुळे ते. चला या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करतील. अरे उमंग भोईर चेंडू घेऊन तो तिकडे गेला, इकडे
येस धन्यवाद प्रशांत दादाकडू. खरोखरच आज आम्ही आभारी आहोत सर्व संयोजकांचे सोनारकरांचे. चला आपण खेळपट्टीवर खेळाडूंना दादा खेळाडूंना बॉल द्या. बॅट्समनला चेंडू द्या. हा आणि खरोखरच आज आमच्यासारख्या समालोचकाला पहिल्यांदाच या भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आज आपण इथं सहभागी केलं त्याबद्दल आम्ही खरोखरच सर्व संयोजकांचे खास करून मनीष कडू गोलू तदनंतर अभि कडू मिनेश कडू आणि मंदार साळुंके या चारही संयोजकांचा आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. कारण की पहिली संधी आमच्यासाठी खूप मोठी परभणी असेल सोनारी नगरीत. आजच्या दिवसामधील आमचं हे खरं अर्थानं शेवटचे काही क्षण असतील. पाहूया चांगली स्पर्धा चांगलं प्रेम संयोजकांनी दिलंय. त्यानंतर प्रशांत दादाचं तर सातत्याने आम्हाला चांगलं योगदान असते चांगलं सहकार्य त्यांचं असते. नक्कीच आज त्यांच्यामुळे आज चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्हाला देखील संधी मिळताना पाहायला मिळते आणि मिळत राहील हीच सहकार्य असतो त्यांचा. आम्ही खरोखरच त्यांचे देखील मनाच्या अंतर्गत आभारी आहोत. सोनारी गाव म्हटलं तर आमचे खूपसे नातेवाईक असतील त्यामध्ये हितेश कडू त्यांच्या मातोश्री त्यानंतर स्वप्नील कडू त्यांच्या घरातनं मातोश्री देखील आमच्या घरातनं चांगल्याच आता परिचयातील झाल्यात. त्यानंतर मग पाहिलं तर इथून सोनारी गावाच्या कलाविषयी जर विचार करायला गेला तर संगीत क्षेत्रामध्ये हितेश कडू यानं खूप मोठं नाव कमवलंय. त्यानंतर अनघाताई कडू नुकताच त्यांचा साखरपुडा सोहळा देखील पार पाडण्यात आलाय. त्यानंतर एकीकडून आपण पाहिलं तर काही रील स्टार देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. येस मनोज कडू यानं संलग्न 3 षटकार ठोकले तर धोनी यांच्याकडून 1500 रुपये मंगेश दादा यांच्याकडून 1000 रुपये संदीप पाटील यांच्याकडून 500. खूप बक्षिसांची खैरात आहे. चांगली स्पर्धा सुनंदा सावंत सर्व्हिसचे खरं तर नितेशजी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य. चला संदीप पाटील यांना विनंती करतोय लवकरात लवकर चेंडू आपण चॉईस करा कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि या स्पर्धेसाठी जर PTC लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह कव्हरेज आहे ते वेदांग तांडेल व अभिजित तांडेल श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. चला उमंग भोईर. तत्पूर्वी मनोज कडू याने जर नक्कीच अर्धशतकीय पार खेळली तर फ्रेंड्स 11 यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. चला अर्धशतकीय पार खेळली तर फ्रेंड्स ग्रुप कडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि सर्व सोनारकरांना आणि खेळाडूंना क्रीडा चाहत्यांना ग्रामस्थ मंडळांना माझ्याकडून उद्याच्या ऍडव्हान्स मध्ये होळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला मैदानाच्या दिशेने वळूया. मॅच ऑन होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. 56 धावसंख्येचा पाटला पहिला बॉल पडला जातोय. अहो क्या बात है. अगदी चेंडू टॉस झालाय. बॉडीवर आदळणारा चेंडू पाहायला मिळालाय. चेंडूला अगदी सन्मान दिलाय. नक्कीच 56 धावसंख्येचं आव्हान पेलवावं लागेल. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्या बात है. नक्कीच अगदी शॉर्ट थर्डमॅनला चेंडू चाललेला. अगदी खऱ्या अर्थानं महिला वर्ग देखील क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. जाताना देखील खेळाडूंचा खेळ पाहताना नक्कीच एका गावाची एकच होळी आपण पाहतोय सोनारी गावामध्ये देखील होत असताना. चांगला फटका आहे. फटका चांगला आहे. जागा देखील खाली आहे. चेंडू अडवतील का. चेंडू थांबेल का. नाही नाही नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार बिन मागे मोर आया फोर. चौकारनं 5 धावा येत आहेत. 5 धावा झपकन येत आहेत धावफलकावर. 5 धावा जोडल्या जात आहेत.
यावेळी देखील चांगला फटका आहे. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला धाडलाय थेट लॉंगॉनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. 10 धावा आहेत त्या 2 चेंडूवर. जबरदस्त खेळ. टोटल 11 धावा येतील. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. टीट फॉर त्या 2 डिस्टोर जवाब. 56 धावसंख्येचा पाठला. जर या सामन्यामध्ये तन्मय एंटरप्राइजेसला आपली हुकूमत टिकवायची असेल तर मी म्हणेल सलामीला आलेले पप्पू आणि त्यांच्यासमोर असलेले मनोज या दोन्ही खेळाडूंना मात्र शांत करावा लागेल, थांबवावं लागेल या फलंदाजांना. या दोन्ही फलंदाजांना थांबवतील का? कसा खेळ रंगेल? कारण की असं म्हटलं जातं संदीपजी की प्रशांतजी यशाच्या संघर्षाच्या तलावामध्ये यशाचं प्रतिबिंब दिसतं आणि तेच खेळ आपल्याला पाहायला मिळतो. संघर्ष करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाला. यावेळचा फटका फसला. जेल कैद होईल का? ओहो क्या बात आहे. गोल्डन विकेट टेकेड बाय जयेंद्र कडूच्या माध्यमातून. मोठा मासा गळाला लागतोय. मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला मोठा आदरा बसला जातोय. जय माता दी सोनारी संघाला. अगदी गावाचं नाव देखील सोनारी आहे आणि गाव देखील सोन्यासारखंच आहे. चला, 1 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 1 षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत आणि नवीन फलंदाजीला आलेला आहे तो प्रितेश. पहिल्या सामन्यामध्ये तो अपयशी ठरला होता. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आहे तो तुषार. 56 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. म्हणजे ज्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत त्या सरीने सुरुवात करतोय, परंतु एक मोहरा मात्र मनोज 1 षटकार व चौकार मारतोय. आणि मनोज कडू याला लावलेलं 200 रुपयाचं पारितोषिक राहुल माने यांच्याकडून गुगल पेच्या सहाय्याने आम्हाला आलेले आहेत. म्हणजे सकाळपासून घर बसल्या जे प्रेक्षक मॅच बघतात त्यांनी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी बरेचसे खेळाडूंना आपले पैसे लावलेले आहेत. आणि हा शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून जातोय. आणि आमचे जे समालोचक आहेत उमंग भोईर ते सांगतात फुल सक्सेसफुल. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू होता. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक पॉवर प्ले 2चं दुसरं षटक टाकतोय तुषार. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. संदीप पाटील पप्पू सोनारे याच्यावर सर्व या संघाची जबाबदारी. तर गोलंदाजसाठी गोलंदाज झालेला आहे तो तुषार. आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य महेश नरेश कडू, राकेश नरेश कडू, मंगेश प्रकाश तांडेल. हा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सीमापार जातोय. चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरी संघाची धावसंख्या होते 19. तुषार प्रदीप तांडेल से अंकुश लक्ष्मण तांडेल, सुनील यशवंत कडू, हितेश जगदीश कडू, सन्नी तांडेल, सँटी तांडेल, दीपक कडू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार. आणि हा चेंडू तिथे झेल उडालेला होता. मला वाटतं मानस तिथे आहे झेल खाली. त्याच्यामध्ये थोडंसं उंची कमी पडली. मानस त्याच्या हाताला लागून चेंडू सीमापार जातोय. चौकार. जर हा झेल पकडला असता तर निश्चितच मला वाटतं थोडासा मोठा हादरा म्हणावा लागला असता. आणि चौकारांची हॅट्रिक पप्पू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. मी निश्चित सांगतो उमंग, जर मानस याचे वडील किशोर कडू तिथे असते ना तर निश्चित झेल पकडला असता. कारण आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 23. मानस जेव्हा आम्ही इथे प्रॅक्टिस करतो तेव्हा किशोर कडू आम्ही जे खेळतो तेव्हा आमच्याकडे 7-8 प्लेयरच सरावाला असतात. परंतु किशोरजीकडे लेग साईडला बॉल फिल्डिंग करतात आणि ऑफ साईडला बॉल गेला तरी ते तिकडून धावत बॉल आणायला जातात. म्हणजे तुम्ही आज वयाची 50शी पलटली, तुम्ही त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये फलंदाजी पाहिली असेल. हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू पप्पूला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवायचा होता. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे जर कोणाला खरोखर फिटनेससाठी मेहनत करायची आहे तर माझ्यासोबत सकाळी JMDच्या मैदानावर या. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजीसाठी तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हा सुद्धा चेंडू निर्धाव जातो.
अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आणि एक धाव तिथे पूर्ण केलेली आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 2 षटकामध्ये 24 धावा जमल्या आहेत. आता उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू विजयासाठी 32 धावा, 32 धावा 18 चेंडू आणि गोळ्यांसाठी गोलंदाज स्वतः कर्णधार जितेंद्र यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. आता बारा चेंडूमध्ये 24 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो जयमाता दी सोनारी संघ. जरा लवकरात लवकर घ्या कारण 5:15 झालेले आहेत. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यस धन्यवाद. गोलंदाजीसाठी त्यात जितेंद्र जयेंद्र झाले, तुषार झाले, आता जितेंद्र आलेत. फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईकला संदीप पप्पू ना, संदीपजी. यस यावलचा चेंडू हाफ ट्रॅकर. इथून आपण पाहतो शॉट ऑफ पूल 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 सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल 4 रन चौकार. लॉंग लेग सीमा पार चौकार. 28 धावा येतात. सामना मी म्हणे लवकर संपवण्याच्या अनेक इराद्यामध्ये आहेत. अगदी संध्याकाळचं सत्र आता चालू होतोय. 17-28 ची गरज आहे. अद्याप लगेच हर्षद तांडेलने जर झेल पकडल्यास राहुल माने याच्याकडून 500. यावलचा चेंडू अगदी ढकललाय. इथून 2 धावा येतील. 2 धावेनं संघ आगेकूच करतोय. 30 धावा येतात. 16-26 ची गरज असेल. 16 चेंडू 26. नक्कीच 20 धावसंख्येचं योगदान. 11 चेंडू 20 धावसंख्येचं योगदान संदीप पाटील पप्पू. इथून काय झालंय पाणी नक्कीच नाही ग्लोव्ज काढायला सांगतात ते खेळाडूंना. क्षेत्ररक्षण करताना हातामध्ये ग्लोव्ज आहेत. नक्की फक्त किपरच विकेट किपरच घालू शकतील. हे मोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहतो होत असताना. मग बिग मॅच धमाका असेल, त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन असेल, ISPL असेल, काही नक्कीच इंडिया कपमध्ये देखील नक्कीच महाराष्ट्र बी. इथून हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. एक धाव दुसरीसाठी पलटवार. चित्त्याची चपलाय कोल्ह्याची चतुराई. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 32-32. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं तसेच घर बसल्या पाहणाऱ्या सर्व YouTube टेलिकास्टच्या माध्यमातून सर्व सोनारकरांचं सोनारी प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे संयोजकांच्या वतीनं. यावलचा चेंडू चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न. इथून पाहूया. यस्नो नाना तू तुम्ही. इथून एकच धाव. 33 धावा 33 ऑन स्कोर बोर्ड. अगदी चांगल्या पद्धतीची पार्किंग. त्यानंतर चांगल्या पद्धतीनं राजीव शाला देखील आपण पाहतोय. चांगल्या गावाचा विकास होत असताना सोनारी गावाचं आजचा संपूर्ण दिवस आम्ही सोनारी गावामध्ये वेचलाय. नक्कीच चांगले दिवस आज आपल्याला पाहायला मिळतो आमच्यासाठी देखील. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू थेट बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडू चाललाय आसमानी सुलतानी उंच माझा टोला षटकार. मी यशवंत काकांना विनंती करतोय आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या काका. प्रशांत कडू, नयन कडू व दीपक कडू यांचे वडील आज आपल्या मुलांचा खेळ बघण्यासाठी येथे आलेले आहेत. या आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे.
नक्कीच पहा त्यांच्या समवेत त्यांची चिमुरडी नात देखील आपण पाहतोय. नक्कीच नयन दादांची सुकन्या खऱ्या अर्थानं आज इथं काय झालंय नक्कीच कळवायचं आहे. चेंडूची पूर्तता केली जाईल. थांबा मंदारजी येत आहेत चेंडू घेऊन. मंदार सालुंके म्हटलं की आम्हाला CIDची आठवण होते. डॉक्टर सालुंके क्या है, कुछ हो गया की बोलते डॉक्टर सालुंके क्या है, किधर है, कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है, फिर आप सालुंके क्यों मिली है. यस गुलू जी राइट, गुलू जी मैच का आनंद लेते हैं. गुलू राइट, सालुंके डॉक्टर सालुंके मैदान के अंदर. कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है. नक्कीच चांगली स्पर्धा संपन्न झाली. अभि कडू आज संगीत क्षेत्रामध्ये त्याला खूप मोठं नाम आहे. नक्कीच पेशाने डॉक्टर देखील आहेत. पॅनेशाचे CO आणि एकीकडून बॉडी बिल्डर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मिनिश कडू फायरमॅन मध्ये चांगलं कामकाज पाहिलं जाते. अग्निशमन दल अत्यावश्यक सेवा यस लेग बिफोरची मागणी पाहायला मिळाली आहे. आणि इथून येस आंतरराष्ट्रीय नियमानुसार 36व्या नियमावर अंमलबजावणी केली आहे. फलंदाज झाले आहेत LBW रुपयानं. बॅक टू द डकआउट. विकेट नंबर 2 बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 39 2 बाद 39. आणि आता जो फलंदाजसाठी मैदानात आलेला आहे षटकारांचा राजा 12 चेंडू आणि 17 धावा ना बरोबर ना निशा का. आणि त्यांच्याच म्हणजे मुजागलीतील किशोर परशुराम कडू प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये. चेतन आणि षटकारांचा बादशाह तुला बोल की नाही. सुनील कडू काय पारितोषिक आहे का. सुनील कडू, दीपक कडू, सोनारी वॉरियर्सचे संघमालक दीपक कडू, कर्णधार सोनारी वॉरियर्स सुनील कडू, चेतन कडू साहित्य काय पारितोषिक. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. तर गोलंदाज आदित्य ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मेडन षटक आणि 4 सफलता प्राप्त केल्या होत्या. सामनावीराचं पारितोषिक पटकावला होता तोच आदित्य, एक युवा यंग टॅलेंट. पप्पू याच्यासाठी परंतु अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर निश्चित तुम्हाला तो सोडणार नाही. आणि हा चेंडू सीमा पार जातोय चौकार. आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरते. संघाची धावसंख्या होती ती 43. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. एक पप्पू एक जबाबदारीने खेळ करतोय. जे चेंडू मारायचे आहेत त्याच प्रकारे व चांगल्या चेंडूचा सन्मान करतोय. बघूया परंतु आदित्य कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय चौकार. आणि संघाची धावसंख्या होते ती 47. आता 9 धावांची अजून आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या झाली 47. सलामीला आलेला फलंदाज आहे पप्पू. थोडंसं एक झेल उडाला होता. जर मानस आणि तो जर झेल पकडला असता तर निश्चित या सामन्यामध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि स्वतः आता इथं 2 तंबूत मध्ये जातोय. आणि आता 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. बघूया आदित्य पहिल्या सामन्यामध्ये निर्धाव षटक व 4 सफलता त्यांनी प्राप्त केल्या होत्या. आणि आता फलंदाजीला सिक्सर किंग मिनिश कडू आणि मिनिश कडू यांनी जे पहिल्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक मारली होती. 3,500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. आणि ते लगेच पैसे घेऊन सासरवाड्याला गेला आणि ते पैसे त्याने मुलाला दिले. असे आम्हाला हे सूत्रांद्वारे कळणे. सूत्र म्हणजे आता तुम्हाला सांगायची काय गरज नाही. बघूया 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. आणि लगातार 2 षटकार मारून मॅच संपवली तर 1000 रुपये. तुषार ठाकूर आणि बघा आल्या सोनारीचा सिक्सर किंग
मिनिश कडू आणि मंदार चालुक्य काय आहे का काय बघा. या चेंडूवर जर षटकार होणार तर तुषार ठाकूर यांच्याकडून 1000. राहुल मानेचा पण काहीतरी मेसेज आलाय. आणि जर रिवर्स तो मारत नाही, मारते का? रिवर्स मारला तर दोघां म्हणजे मनीष कडून 1000 आणि मंदार कडून 1000 आणि तुषार ठाकूर कडून 1000. बघूया 3 धावांची अजून आवश्यकता आहे. आणि चेंडू तिथे झेल उडालेला आहे, दादू झेल खाली आहे आणि फलंदाज मात्र बाद. चांगला पण त्यांनी म्हणजे निश्चित थोडंसं कमबॅक केलं, कारण 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती. षटकार मारला आणि आपल्या संघाच्या दिशेने अजून सामना ओढवला. अजूनपर्यंत 3 धावांची आवश्यकता आहे. आता अभि स्वतः आयोजक आले. अजून काय आहे का? नाही रिवर्स नाही, काय तरी भेटेल असं काहीतरी लावा. भले 100 लावा पण लावा काहीतरी. 3 धावांची अजून आवश्यकता आहे. 9 पाहिजे होत्या. 4 झाले का? नाही सगळा 4 चेंडू झाले ना? 5 झाले का? हा पप्पू 3 खेळला ना, हा 2 खेळला, 5. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अभिजित कडू स्वतः आयोजक आहेत. अभिषेक कडू 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा धावून काढल्या तर 2000. मंदार सालुंके. आणि पुन्हा एकदा बघूया, झेल नाही, थोडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडते. 1 धाव धावून काढलेली आहे, दुसरी धाव धावून काढलेली आहे. बघूया तिसरी धाव जर धावून काढली तर नाही. आणि मिनिशाला राहुल माने यांच्याकडून 200 आलेले आहेत. आता 1 धावाची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. थोडंसं महागडं षटक जर षटकार गेला नसता तर निश्चितच सामना रंगतदार पाहायला मिळाला असता. चला पंचाने विनंती करतोय लवकरात लवकर सामना पण संपून घ्या. पंच पराग गावंड, कारण यानंतर एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. तो सामना सुद्धा 5 षटकांचा झाला पाहिजे. 5:30 वाजलेले आहेत. हा वैशाली कॅटरर्स त्यांनी निर्णय सांगितला आहे क्षेत्ररक्षण. चला प्रशांत कडून विनंती करतोय, सामना संपला की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तो सोनारी वॉरियर्स आपली सलामीची जोडी रेडी ठेवायची आहे. चला 6 चेंडू आणि विजयासाठी चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू जे अगोदर खेळले असतील आपल्याला दोन्ही खेळाडूंना संधी द्यायची आहे. सोनारी वॉरियर्स आपला सुद्धा 12 खेळाडू पाठवा. वैशाली कॅटरर्स आपला सुद्धा 12 खेळाडू पाठवा. आता गोलंदाजसाठी गोलंदाज आला येतो आणि हा वाईट चेंडू आणि जय माता दी सोनारी संघ येथे विजयी होतोय. त्यांचं अभिनंदन व तन्मय एंटरप्राइजेस सोनारी यांचं सुद्धा अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय जय माता दी सोनारी संघ. चला आम्ही बोलल्याप्रमाणे